प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। अजित पवारांनीही राजीनामा स्वीकारला। एक्सवर पोस्ट करत अजित पवारांनी दिली माहिती। नाशिक पोलिसांचं पथक नाशिकहून मुंबईसाठी रवाना। नाशिक पोलीस लीलावतीमध्ये पोहोचणार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। सुनील तटकरेंनी मुंबईबाबत बोलावली आढावा बैठक। नवाब मलिक राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये बैठकीसाठी हजर। तर महायुतीबाबत तोडगा निघणार का याकडे नजरा। भाजपनं दिला काँग्रेसला धक्का। प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश। शिंदेंच्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटात दिलजमाई। विजय चौगुले धर्मवीर ग्रुपला शिंदेंनी झापलं, तर विजय चौगुले आणि 8 नगरसेवकांमध्ये होता वाद। आणि वरळीमधील गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। जामिनासाठीचा मार्ग मोकळा। तर नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। आणि पुन्हा एकदा आपण प्रणालीकडे जाऊयात। प्रणाली, अखेर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय। यामध्ये आपण पाहतोय की अजित पवार यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे अजित पवारांनी तो स्वीकार केलेलाच आहे। आणि त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संवैधानिक प्रक्रियेनुसार या ठिकाणी त्यांचा राजीनामा मी मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेला आहे असं सुद्धा ते म्हणतायत। सार्वजनिक जीवन हे नेहमीच संवैधानिक नैतिकता, संस्थात्मकता, प्रामाणिकता आणि न्यायपालिकेचा सन्मान यावर आधारित असतं आणि कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन केले जाईल याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी दोन्ही पत्र सुद्धा त्यासोबत ट्विट केलेली आहे। एकतर माणिकराव कोकाटे यांनी जो काही राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिलेला होता ते पत्र अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून पुढचं ते जे पत्र आहे ते त्यांनी पुढे केलेलं आहे। आणि ह्या दोन्ही प्रत ज्या आहेत त्यासुद्धा अजित पवार यांनी त्यांच्या पत्रासोबत ट्विट केलेल्या। काल न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवलेली होती की माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। आणि आज अजित पवार यांनी सुद्धा याच ठिकाणी हे स्पष्ट केलेलं आहे की राजीनामा जो आहे तो त्यांच्याकडे देण्यात आलेला होता आणि आता त्यांनी तो पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे। कारण माणिकराव कोकाटे हे केवळ आमदार नाही आहेत तर ते मंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे क्रीडा खात्याचा पदभार सुद्धा होता। काल आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी एक पत्र काढून त्यांच्याकडचा क्रीडाचा जो पदभार होता तो काढून घेतलेला होता, परंतु ते कुठल्याही पदाचे मंत्री म्हणजे त्यांच्याकडनं मंत्रालयाचा पदभार काढलेला होता, परंतु ते मंत्रिपदावर होते। बिनखात्याचे मंत्री ते एक दिवस राहिले आणि त्यानंतर आता त्यांचा राजीनामा जो आहे तो सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांच्याकडे पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष या नाते माणिकराव कोकाटे यांनी सुपूर्द केलेला होता, तो आता अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुढे पाठवलेला आहे पुढील कारवाईसाठी। आणि आता अर्थातच पुढला मुद्दा राहतो तो आमदारकी रद्द होण्याच्या संदर्भातला। पण प्रणाली, उद्या या संदर्भात माणिकराव कोकाटेंनी पुढे अपील केलेले, पुढल्या न्यायालयात अपील केलेले, त्यानंतरच पुढला निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। याविषयी काही कळतंय का? खरं तर ही जे राजीनामा दिलेला आहे अजित पवारांकडे त्यावर सुद्धा उद्याच कारवाई होईल। कोर्टामध्ये काय निकाल लागतो यानंतर असं वाटत होतं, कारण उद्यासाठी म्हणजे 2च दिवसाची वाट बघावी लागणार होती। त्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा देऊन ठेवलेला होता, परंतु तो पुढे मुख्यमंत्र्यांकडे पाठवायचा किंवा नाही यासाठी 2 दिवस वाट बघितली जाईल असं सूत्र सांगत होते। परंतु आपण पाहतोय की आता अजित पवारांनी हा राजीनामा सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे पुढे पाठवलेला आहे। म्हणजे उद्या न्यायालयात जेव्हा हे प्रकरण येणार आहे, न्यायालय त्यांची शिक्षा जी आहे ती पुढे कंटिन्यू करायची आहे, म्हणजे ती तशीच ठेवायची आहे की त्यांना काही दिलासा द्यायचा आहे, हा निर्णय होण्याच्या पूर्वीच त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलेलं आहे। आता उद्या
कोर्ट त्याच्यामध्ये काय म्हणतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण केवळ त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी ही एवढी कारवाई या ठिकाणी होणार नाही. त्यापेक्षा सुद्धा पुढील कारवाई कायद्यामध्ये नमूद केलेली आहे, त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघावं लागेल. कारण 2 वर्षापेक्षा जर जास्त कालावधीचा कारावास किंवा तुरुंगवास जर दिलेला असेल तर अशा व्यक्तीचा आमदारकी सुद्धा रद्द होते असं कायदा म्हणतो. त्यामुळे केवळ मंत्रिपदावरून राजीनामा देऊन होणार नाही, तर पुढे काय होतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुनील तटकरे या ठिकाणून बैठका घेत होते आणि ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथून रवाना झालेले आहे. त्यांना आम्ही माणिकराव कोकाटेंबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वीच ते या ठिकाणून गेलेले होते. आत्ता आपण पाहतो आहोत की आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे की उद्या न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण येण्याच्या पूर्वीच आपण पाहतो आहोत की अजित पवार यांनी त्यांच्याकडे असलेला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा थेट मुख्यमंत्र्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक बातमी कालची जी प्रणाली ती मागे पडताना दिसते ती अर्थातच धनंजय मुंडेंच्या संदर्भातली. याविषयी राष्ट्रवादीची सूत्र काही सांगतायत का? खरं तर याबद्दल राष्ट्रवादीकडून कुणीही फारसं काही बोलत नाही आहे. आज सकाळी सुद्धा जेव्हा मी सुनील तटकरे यांना याबाबत प्रश्न विचारला, त्यांना असं विचारलं की हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही की एकीकडे माणिकराव कोकाटे यांचा राजीनाम्याबद्दल चर्चा सुरू होती, त्यांचं खातं काढून घेतलं जाईल याबद्दल चर्चा सुरू होती आणि अगदी त्याच वेळेला धनंजय मुंडे हे त्यांच्या भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये असतात आणि त्यांची भेटसुद्धा होते. काल आपण बघितलं की धनंजय मुंडे हे दिल्लीत होते आणि त्यांची भेट अमित शहा यांच्याबरोबर झाली. त्याच्यात आणखी शंकेसारखी एक गोष्ट ही सुद्धा होती की सुनील तटकरे जे कालच या सगळ्या बैठका घेण्यासाठी मुंबईत येणं अपेक्षित होते ते कालऐवजी आज मुंबईत आले. त्यामुळं धनंजय मुंडे हे भेट घेणार आहेत अमित शहा यांची, याची त्यांना पूर्वकल्पना होती असं सुद्धा बोललं जात आहे. परंतु सुनील तटकरे यांनी मात्र हा केवळ निव्वळ योगायोग आहे. धनंजय मुंडे यांनी तब्बल महिन्याभरापूर्वीपासून अमित शहा यांची भेटीसाठी वेळ मागितलेली होती आणि काल त्यांना अचानक ती वेळ मिळाली आणि साखर कारखान्यांचा त्यांचा काही मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर बोलण्यासाठी म्हणून सहकार मंत्री या नात्यानं ते अमित शहा यांना भेटले असं सुद्धा सुनील तटकरे यांनी सांगितलं. परंतु मंत्रिपदावर वर्णी किंवा इतर कुठल्या मुद्द्यावरही बोलणं हे सुनील तटकरे यांनी टाळलेलं आहे. पण कालपासून जेवढ्या घडामोडी घडताना दिसत आहेत राष्ट्रवादीच्या गोटामध्ये त्यावरनं एक तर लक्षात येते प्रणाली की हे घडू शकतं याची कल्पना उपमुख्यमंत्री अजित पवारांना होती. अगदीच काल परवापासून आपण पाहतो आहोत की हे स्पष्ट दिसतं आहे की असं काही होईल याची कल्पना त्यांना होती किंवा त्यांना कदाचित आधीच ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी त्यांना या गोष्टीबद्दल कल्पना देण्यात आलेली होती. कारण हा निकाल काही पहिल्यांदा लागलेला नाही आहे. वर्षभरापूर्वी साधारणतः वर्ष किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी कालावधी असेल जेव्हा माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली होती त्याच वेळेला खरं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर त्यांची वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवली. त्यांच्या पदाचा भार काढून कृषी खातं दुसऱ्याला देण्यात आलं, त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं. पण ही काही कारवाई पुरेशी नव्हती असं अनेकांचं म्हणणं होतं. त्याबद्दल अनेक जण विरोधक विशेषतः सातत्यानं म्हणत होते की ही कारवाई काही म्हणजे एक पदभार काढून दुसरा पदभार देणं याला काही कारवाई म्हणत नाही असं त्यांचं सातत्यानं म्हणणं होतं. परंतु काल परवा जेव्हा जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवली म्हणजे त्यांच्या शिक्षेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. एका न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर तो अन्यायकारक आहे असं सातत्यानं माणिकराव कोकाटे म्हणत होते की याच्यामध्ये न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याचा अर्थ लावण्यामध्ये गल्लत झाली असं त्यांचा जो काही दावा होता तो दावा या ठिकाणी फोल ठरला आणि वरच्या न्यायालयानं म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयानं सुद्धा त्यांची शिक्षा कायम ठेवली. एवढी 2 न्यायालयानं शिक्षा दिल्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई झाली नसती तर हा महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारवर दोषारोपण करण्यासाठी विरोधकांना खुलं रान मिळणार होतं. विरोधकांच्या बाबतीत जेव्हा असं काही होतं मग त्याच्यासाठी राहुल गांधींचं उदाहरण असेल किंवा इतर उदाहरणं दिली जातात की न्यायालयाने जर त्यांना शिक्षा सुनावली असेल तर ताबडतोब त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली होती किंवा आमदारकी रद्द करण्यात आली होती. मग माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल सातत्यानं विरोधक विचारत होते. आणि येत्या कालावधीमध्ये विशेषतः आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. असं असताना महायुतीला माणिकराव कोकाटे यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई न करणं हे भोवलं असतं, त्यांना ते त्रासदायक ठरलं असतं आणि म्हणूनच माणिकराव कोकाटे यांच्यावर ही कारवाई झालेली आपल्याला बघायला मिळते.
आणि अजित पवार यांना गेल्या 2 दिवसामध्ये त्याची कल्पना होती. अजित पवार यांनी पूर्णपणे प्रयत्न केला की त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा होऊ नये. जवळ आपण बघू शकतात का याच ऑफिसच्या इथून काही वेळापूर्वीच इथून माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत कोर्टाने जो पकड वॉरंट बजावला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या कमिशनर ऑफिसमधून 2 अधिकारी आणि 10 इतर तो दोही ना. पुन्हा एकदा आपण प्रणालीकडे जाऊयात, पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं अपडेट न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला द्यायचं आहे. ते अपडेट असं आहे की आता नाशिकवरनं नाशिक पोलिसांचं 2 अधिकाऱ्यांचं पथक आणि शिवाय त्यांच्याबरोबर असणारी 4 वाहनं, त्यामध्ये असणारे इतरही वेगवेगळे अधिकारी असे सगळे माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्याकरता म्हणून